दरम्यान 5 जुलैला दोन्ही ठाकरेंचा त्रिभाषा धोरणाविरोधात मोर्चा नियोजित होता, पण सरकारने दोघे भाऊ ज्या मुद्द्यावरून आंदोलन करणार होते त्या मुद्द्यातली हवा काढून घेतली। पण आता दोघे भावांनी मोर्चा पलीकडे जात एकत्र येण्याची भावना कायम ठेवली आहे आणि दोन्ही ठाकरे आता मोर्चा नाही तर विजय मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत। दरम्यान एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वक्तव्य करत पुढे काय होणार याची झलक दिली आहे। काय म्हणालेत राज ठाकरे आपण बघूया। माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता। पिक्चर अभी बाकी है। तर भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पदभार स्वीकारतायत। तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार हे कायम राहणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुका आशिष शेलार यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडणार असून व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद शेलार यांच्याकडेच राहणार आहे। राज्याचा अध्यक्ष निवडला जात असताना मुंबईबाबत कोणतीही अध्यक्ष बदलाची हालचाल नाहीये, याचाच अर्थ शेलार यांचं अध्यक्षपद निवडणूक संपेपर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। राहुल, काय अधिकची माहिती आहे? भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज पदभार स्वीकारतील। मुंबईत भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलारच कायम राहणार आहेत। मुंबई पालिका निवडणुका आशिष शेलार यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडणार असून व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद शेलार यांच्याकडेच राहणार आहे। राज्याचा अध्यक्ष निवडला जात असताना मुंबईबाबत कोणतीही अध्यक्ष बदलाची हालचाल नाही आणि याचाच अर्थ शेलार यांचं अध्यक्षपद निवडणूक संपेपर्यंत कायम असणार आहे। राज्याचा अध्यक्ष निवडला जात असताना मुंबईबाबत कोणतीही अध्यक्ष बदलाची हालचाल दिसत नाहीये, याचाच अर्थ शेलार यांचं अध्यक्षपद निवडणूक संपेपर्यंत कायम राहणार, अशा प्रकारची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आहे पुण्यातल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसतोय। खेड चाकण परिसरातील अनेक सरपंच उपसरपंचांचं शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद नगर परिषद या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलेली दिसते।